पिंजरा पिंजरा रे। या तात्यासाहेब देशमुख यांच्याकडे बघून कोण म्हणेल ना की हिटलर मेला म्हणून? नाही म्हणजे माणूस वेगळा पण वृत्ती तीच आहे, साध्या भोळ्या निरपराध माणसांचा जीव घ्यायचा। मग तात्यासाहेब यावेळेस काय कटकारस्थान करणार आहात माझ्या विरोधात? नाही म्हणजे आम्ही ज्या गाडीने जाणार आहोत ना त्या गाडीचा अपघात घडवून आणणार। आणि आता जर यांच्याकडनं चुकी झाली असेल ना तर मी विरोधात उभी राहीन। आई मग तुला माहिती नाहीये तात्या काय करायला निघाले होते ते? त्या ओजसला गायब करून पुन्हा एकदा नारायणीला माझ्या गळ्यात अडकवायला निघाले होते ते। कसला कसला बाप आहे हा? यांच्यासाठी राहू मी इथे? तेही त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिल्यानंतर। अहो तुम्ही हे बघा, तुम्ही पुढे एक शब्दही बोललेला मला आवडणार नाहीये। तुमच्या वडिलांशी बोलताय तुम्ही। अरे पण यांना कळतंय का माझे वडील आहेत ते? नाती गोती म्हणजे काय कळतं का यांना? तू कसं हे दुःखाच्या टागण्यात येणं पायथानकडून तो थांबट पडा हो। असं 4-4 वेळा तुमच्या मरणाविषयी काही बोललं। आता माझी काही धडगत नाही, सगळे मलाच ब्लेम करणार हे आहेच। पण वीर आणि आनंदी कायमचे निघून गेले तर सगळे दोरच तुटणार। पुढे मागे काही होण्याची कुठलीच शक्यता उरणार नाही। काहीतरी केलं पाहिजे, वीरला थांबवलं पाहिजे। काय करावं? शालिनी काकूला फोन करू का? नको, तिचा काही उपयोग होणार नाही। मग बाबांना? बाबा म्हणतील सुखी राहा पोरी, बरं झालं चाललीस। चिरंजीव मला माझे सगळे गुन्हे मान्य। असे कोणते कोणते गुन्हे मान्य आहेत तुम्हाला? आणि त्यातला एक तरी गुन्हा असा आहे का की जो मी विसरून तुम्हाला माफ करू शकेन? नाही नाही, तुम्ही मला नकाच माफ करू। तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त मला मान्य आहे। सांगा काय करू? आज तुम्ही जे सांगाल ते या घरात होईल। मग मला कायमच्या घरातून जाऊ द्या आणि निदान या जन्मात तरी पुन्हा मला तुमचं तोंड दाखवू नका। चिरंजीव मला माहिती आहे आम्ही वाईट आहोत। या बापाला सोडून जाऊ नका अशी बोलायची ही बिशाद नाही माझी। पण रागावून जाऊ नका एवढं बोलू शकतो का मी? काय चालल्यावर कुणाच ठाऊक ना, गोंधळ ना आरडाओरडा कसलाच आवाज येत नाहीये। वीरचा पण आवाज बंद आला, आता पण काहीच बोलत नाहीये। काय चाललंय नक्की कुणाच ठाऊक। काय रे, ही बॅग कोणाची? तर माझ्या हातात म्हणल्यावर माझीच असणार ना। वीर कुठे? त्याला थांबवायला आलायस का? तुला माझा प्रश्न कळत नाहीये का? तुला हवं असलेलं उत्तर देणं अपेक्षित आहे। पंढरी वर जा आणि तुझ्या वीर साहेबांना सांग की तुमचे पाहुणे आलेत म्हणून। पण तू येईल का याला भेटायला? अरे माझ्या छोट्या मित्रा, आपल्या वयाला साजेसेच प्रश्न विचारावेत आपण। अरे माझ्या मोठ्या मित्रा, प्रश्न कोण विचारते हे पाहूनच उत्तर द्यायचं असतं। बर, मग आता विनंती करतो, वीर दादाला हाक मार, बघू तो येतोय का। ठीक आहे, जातो। ताते हे बघा, हे आमचे लाडके राजपुत्र गजेंद्र शेठ। आता तू कुठं चालला रे बॅग घेऊन? दादा बरोबर चाललोय पुण्याला। रामा बरोबर लक्ष्मण गेला होता तसा। नाकात शेंबूड पुसता येतो का म्हणे लक्ष्मण? तो ओजस आलाय खालती, तो पण बॅग घेऊन आलाय। काय? आता हा काय प्रकारे बघायला?